व्रजे प्रसिद्धं नवनीतचौरम् गोपाङ्गनानां च दुकूलचौरम् अनेकजन्मार्जितपापचौरम् चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। शेवटची ओवी होती काल। मनोनी माया शक्ती किरू नागवे, परी हे वीरव्यथान सहावे, तरी आता काही करावे ते गोसावी सांग तू। उद्धव देव श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना विनंती करून सांगतात की मी जे आक्रोश करतोय, रडतोय, त्याचं कारण वेगळं आहे की तू दिलेल्या प्रेमशक्तीमुळे जो प्रेमाचा संचार केला, त्या प्रेमाच्या संचाराच्या शक्तीने मी मायेचाही पराभव करू शकतो, इतकी ताकद माझ्यात आहे। परंतु आसव डोळ्यात येण्याचं कारण की तुझ्यामुळे तुझ्या जाण्यामुळे जो विरह निर्माण होणार आहे, ती विरह व्यथा जी आहे ती सहन करण्याची ताकद, ती शक्ती माझ्यात नाही। आणि म्हणून मी काय करावं नेमकं ती विरहाची व्यथा सहन करण्याकरता ते सांग। आणि आता श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज त्या उद्धव देवांशी बोलायला लागले। तव कैवल्य नाथे म्हणितले, तुवा प्रेमाचे बळे, माया चक्र जिंकले ते पुढे किरो। तू प्रेमाच्या बळावर अगदी माया चक्र सर्व देवतेंची माया प्रमुख करू तू जिंकून घेतलेला आहे, निश्चित खरं आहे, अगदी सत्य आहे, त्यामध्ये कोणतीही शंका नाही। तरी आपुल्या प्रवृत्ती तुझ सांगेन वियोगीची स्थिती, ते ऐके भगत चक्रवर्ती अवधान देऊनी। आमच्या प्रवृत्तीनुसार आमचा वियोग कशा प्रकारे राहिला पाहिजे, परमेश्वराच्या जाण्याचा वियोग असलाच पाहिजे, परंतु तो कशा प्रकारचा असला पाहिजे, तो सहन कसा करायचा, याची रीत जी आहे, पद्धती जी आहे, ती कशी आहे हे तुला मी समजावून सांगतो। भगवंत कृष्ण उद्धव देवाला सांगतात, असन्निधानीचा हा धर्म सांगतात की असन्निधानामध्ये परमेश्वराचा वियोग आणि परमेश्वराविना भक्तानं राहायचं कसं याचं निरूपण कृष्ण चक्रवर्ती महाराज करतायत। माझे या विराग्नीचे न पुढे जीवाचे भांगार आटे, तरी मुकुतीचा मोळा उमटे अंतरात्मियासी। परमेश्वराच्या बाबतीत जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये विरह व्यथा निर्माण केली तर सोनं जसं शुद्ध होतं अग्नीमध्ये जळून, तसं अंतःकरण शुद्ध होतं आणि तिथे मुक्तीचा ठसा अगदी आपोआप उमटतो। तुम्ही नामस्मरण करत असाल, दंडवत घालत असाल, विशेष घेऊन कपाळाला लावत असाल, या सर्व प्रक्रियेमध्ये 24 तासात एक क्षण तरी डोळ्यात आसव जर आली, वेदना जर झाली, म्हणजे अंतःकरणाला चिमटा जर बसला थोडासा त्याच्या जाण्याचा, विशेष हातात आल्यानंतर जर तुम्हाला वेदना वाटली की परमेश्वरा आज तू असता तर तुझ्या पायावर डोकं ठेवलं असतं, आज तू नाहीस आणि म्हणून तू जे साधन दिलं, हे साधनावर आता कपाळ ठेवायची वेळ आली, परंतु तरीही तू कृपाळू आहेस आणि म्हणून आमच्याकरता किमान साधन तरी तू ठेवून गेलास, असं म्हणून जर आपल्या डोळ्यात आसव आली, काळजाला पीळ जर पडला, त्यांनी सांगितलं स्मरण करताना जरी तेवढं करता आलं
की स्मरण करत असताना देवाचं आठवणीतनं डोळ्यात पाणी आलं, स्मरणाच्या वेळेला नाही आलं, पण लीळा वाचताना जरी आलं, एखादी लीळा वाचताय, ती लीळा साधेची असेल, बाईसांची असेल का भट्टोबासांची असेल, जी काही कोणाची असेल, परंतु ती लीळा वाचत असताना जर आपल्या अंतःकरणाला पीळ पडला, चिमटा घेतला आणि वेदनेचा आसू डोळ्यातनं जर बाहेर आला की या जागेवर मी का नाही, नेमका मी नाथोबा का होऊ शकलो नाही, मी औसा का नाही, किंवा ही औसा किती भाग्यवान होती, नाथोबा किती भाग्यवान होते, आम्ही का नाही, इतके दुर्दैवी की 800 वर्ष तू निघून गेला आणि 800 वर्षांनंतर आमचा जन्म झाला. म्हणजे उद्धरणाची जी परवड होती ती आम्हाला 800 वर्ष उशिरा लाभली, तुझं सन्निधान मिळालं नाही. आणि म्हणून जर डोळ्यात आसू आली तर त्यांनी त्याचं सांगितलं की आसवांनी काय होतं, डोळ्यात पाणी आल्याने काय होतं, तर त्या राखेमध्ये विस्तवामध्ये सोनं तापवल्यानंतर जसं शुद्ध होऊन जातं, अगदी तसंच अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये मुक्तीचा ठसा आपोआप उमटतो. जर कागद स्वच्छ नसेल तर त्याच्यावर दुसरी अक्षर उमटत नाही, अगदी तसंच कळेवराचिया कावलासाठी पाहिजे कैवल्याची सोने वाटी, तरी विरह व्यथेचा हाटी पालटू किजे. तुझ्या या फुटक्या शरीराच्या बदल्यात, आपलं शरीर हे फुटकं आहे, नासकं आहे, अत्यंत दुर्गंधी युक्त आहे. जाताना येताना सुद्धा आपल्या शरीराची दुर्गंधी पसरत असते. नंतर विचारांची, शब्दांची हा भाग वेगळा, पण नसू द्या शरीराची सुद्धा त्यातल्या त्यात हे फुटकं आहे, पडलं तरी हाडं मोडतात, म्हणजे इतकं फुटकं आहे. या फुटक्या शरीराच्या मोबदल्यात जर तुला सोन्याची वाटी कोणी देणार असेल तर तू या फुटक्याच्या, या लोखंडाच्या, या काही कामाच्या नसलेल्या शरीराच्या मोबदल्यात तुला कैवल्य रूपी सोन्याची वाटी जर मिळणार असेल तर तू जी विरह व्यथा तू सांगतो आहे ती थांबवली पाहिजे ना, विनाकारांची. तू बदलून घेतलं पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे, परमेश्वरा एक काम कर, हे फुटकं शरीर तुला देऊन टाकतो, तू मला कैवल्य दे. कैवल्य मिळवण्याकरता एकच पर्याय आहे, तुमचं शरीर परमेश्वराला अर्पण करणे, मन अर्पण करणे, तुम्हाला कैवल्य प्राप्ती होणार आहे. कैवल्य ही सोन्याची वाटी आहे आणि ती फुटक्या शरीराच्या मोबदल्यात बाजारामध्ये आपल्या रस्त्यावर पूर्वी, आता येतात का नाही काय माहिती, पण पूर्वी केस विकायला केस विकत घ्यायला यायचे, ते सायकलवर यायचे आणि मग मोठ्याने ओरडायचे की केसांवर भांडी द्यायची, फाटक्या कपड्यांवर भांडी द्यायची, बरोबर. पोरांना केसांवर खायला मिळायचं, पैसे मिळायचे. अगदी तसं तू जर शरीर दिलं हे नासक आणि त्याच्यात मोबदल्यात तुला जर सोन्याची वाटी मिळत असेल तर तू ती अर्पण करून टाकली पाहिजे, ते शरीर अर्पण करून टाकले पाहिजे. पणू माझे न विरह विखे, न जळे शरीराचे चोळाखे, तरी अवस्थे चेनी कडिलेखे वरील दी लोटावे. माझ्या विरह अग्नीमध्ये एका प्रहराच्या आत जर देहांत झाला नाही तर हे शरीर विरह व्यथेने 10-20 दिवस, महिना 2 महिने, वर्ष 2 वर्ष, किमान एवढ्या अंतरानं त्या परमेश्वराला अर्पण करावं, ज्याला देह क्षेपण म्हणतात बघा. की परमेश्वराची विरह व्यथा, म्हणजे परमेश्वर ज्या क्षणी तुम्हाला कळतो की हा परमेश्वर आहे, ही देवता आहे, हा जीव आहे, हा प्रपंच आहे, हे जेव्हा कळतं
तेव्हा किमान 10-5 दिवस त्यांचा अंदाज आहे तो 10-5 दिवस 10-5 महिने, जर एवढं नाही तर महिना 2 महिने, एवढं नाही तर वर्ष 2 वर्षात तरी आपला देह परमेश्वराला अर्पण करावा. आपण छप्पनीची चर्चा करत होतो त्या दिवशी. छप्पनी वयाचा शेवट सांगितला की किमान इथे या क्षणी तरी तो अर्पण करावा. अर्पण करण्याची परिभाषा आपण ठरवून टाकली की अर्पण करणे म्हणजे दीक्षा घेणे. मी बोलतो ना, मला माझं पूर्ण करू दे, मग तुझा प्रश्न, तुझ्या प्रश्नाची उत्तर द्यावीच लागतील ना, न देऊन चालेल कस काय. मी ती तुम्ही छप्पनीची परिभाषा अशी निर्माण केली की दीक्षा घेतली पाहिजे. आणि मला जेवढं समजलं तेवढं सांगतो की छप्पनीला एथ अनुसरीजी एथोनी म्हणितले ते कीजी. तुम्ही त्या क्षणी स्वतःच्या जे पैशाचा संकल्प करू नका, वस्त्राचा संकल्प करू नका. त्या क्षणी तुम्ही तुमचा संकल्प करा की आता इथून पुढची नाती माझी संपली. दीक्षा वस्त्र बदलूनही जर नाती जिवंत असतील, माझा पोरगा आजारी आहे, मार्गात त्याला निरोप मिळतो की माझा पोरगा आजारी झाला आणि म्हणून तो अगदी तुरुतुरु घराकडे निघतो, तर इथं येथ अनुसरी जे कुठं झालं, बरोबर आहे ना. परंतु इथेच बसलेला आहे आणि तुमचा नातू पलंगावरून खाली पडला, तुम्ही तुमची हातातली गाठी सोडलेली नाही. अगोदर गाठी संपू दे, मग मी तुला होतो. लक्षात आलं आता? हे अनुसर, बरोबर आहे ना. इथे त्या गाठी करताना बायकोने आवाज दिला ना, तिकडे आओ पाण्याचा ग्लास आणा, गाठी बाजूला आणि पाण्याचा ग्लास समोर. अनुसरण या शब्दाचा अर्थ असा आहे, तुम्ही आहे तिथे स्वतःच देह, स्वतःच मन हे अर्पण करून ही बाकीची सर्व बंधनं तोडून टाका. इतकी ताकद तुम्हाला विरह अवस्थेमध्ये निर्माण करावी लागेल की एवढा विरह तुम्हाला परमेश्वराचा असावा लागणार की तुझ्यामुळे हे सर्व प्रपंचात पडलो, तू उशिरा कळाला आणि उशिरा कळाल्यामुळे आता छप्पनीची मर्यादा ही अशी आहे. आपण छप्पनीची मर्यादा ठरवून टाकली की नाही त्याचं लग्न करायचं आहे. लग्न करायचं तर कर्तव्य कर्म म्हणून करा ना, काय हरकत आहे. कर्तव्य भावनेतून जेव्हा तुम्ही करा त्यावेळेला तुम्हाला त्याला दोषाला कारण होणारच नाही ना. परंतु मग तुम्ही छप्पनी नंतर दिवसातला काटेतळी जाण्याचा एक अर्धा तास तरी निवडता का? त्याला आवडतं म्हणजे देवाला काय आवडतं असेल तर तो साधक काटेय तळी गेला पाहिजे. त्याची सर्वात आवडती जागा देवाची ती आहे. देवाला राहण्याकरता मंदिर आहे, पण देवाच्या भक्ताची राहण्याची जागा देवानं निवडून सांगितली की तू काटेत, आणि मग काटेतळी तू जाऊन झोपला ना तरी मला आवडतो, काही हरकत. मग तो छप्पनी नंतरचा साधक स्वतःला अर्पण करून दिवसाचा अर्धा तास जर तो काटेतळी जर क्षेपत असला, मग त्या 2 गाठ्या असतील, 5 गाठ्या असतील किंवा एखाद्या वेळेला तो झोपला असेल, तरीही तो अर्धा तास सुद्धा परमेश्वराला कणव निर्माण करून ती कणव वाढत जाते, त्या जीवाबद्दलचं प्रेम वाढत जातं. तुम्ही एक काम करा की तुम्ही आता पुढचे 8-10 दिवस एकत्र या. हळूहळू तुमच्यामध्ये स्नेह बरोबर फुलत जातो, एकामेकाबद्दलच्या आत्मीयता वाढत जाते. जर 7-8 दिवसात होत असेल, छप्पनी नंतरचा प्रत्येक पुरुष जर अर्धा तास मध्ये तो काटेतळी जाऊन जर स्मरण करत असेल, अर्धा तास जर तो दुःखपूर्वक स्मरण करत असेल, घरी असूनही दुःखपूर्वक जर स्मरण करत असेल, बाकीची जबाबदारी तो घेईल ना, काय करायचं ते. अनुसरणाचा योग हे बघा, लक्षात घ्या. एकतर ती गोष्ट अशी झालेली आहे की तुम्ही म्हटल्यानं होतच नाही, तो योग सुद्धा जुळून यावा लागतो. तुम्हाला तितकी पात्रता तुमच्यात निर्माण करावी लागते. योग्यता, पात्रता शब्द आधुनिक, पण योग्यता निर्माण करून घ्यावी लागते अनुसरणाची.
कारण तुम्ही अनुसरण घेताय, तुमचं अनुसरण त्याने स्वीकारात घ्यावं याकरता योग्यतेची गरज. काय झालं? योग्यतेची तुम्हाला गरज निर्माण करावी लागणार. योग्यता कधी होईल? तुम्ही जेव्हा अखंड दुःख भावाल, मला अनुसरण का घडत नाही, मला अनुसरण का घडत नाही, मला अनुसरण का घडत नाही, हे दुःख भावाल, तेव्हा तो अनुसरणाचा योग येईल. अन्यथा जवळून सुद्धा तुम्ही लांब निघून जाल. मी पुनश्च तुम्हाला बाईदेव व्यासांकडे नेईल. ते बाईदेव व्यासाची लीळा मागे सांगितली असेल, ऐकली तुम्ही लोकांनी? ऐकली? कशी? मग तू ऐकली कोणती? बाईदेव व्यासाचं भजन तुम्ही लोक म्हणता? हा, मी सांगतो तिथं ऐका आता, की ते अरण्यग्रामला स्वामी, अरण्यग्राम भिंगारला स्वामींचं वास्तव्य असताना एक स्त्री, तिचे दोन्ही मुलं, एकाला पिशाच्च लागलेलं होतं आणि एक मंदबुद्धी होत. आपल्या दोन्ही पोरांना घेऊन लखुमदेवबा हे नाव आहे बाईदेववासाच्या मोठ्या भावाचं, आणि हे बाईदेववास, या दोघांना घेऊन ही भिंगारला स्वामींच्या दर्शनाला आली. कुणीतरी तिला सांगितलं की इथे देव पुरुष आले, त्यांच्या दर्शनाला जर तू मुलं नेली तर ही मुलं नक्की चांगले होती. तिने दोघांच्या हाताला धरलं आणि ती ही मुलं घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाली. हा लखुमदेवांना पिशाच्च बाधा होता आणि बाईदेववास हे मंदबुद्धी होते, वेळस्थळ होते. रस्त्याने मात्र लखुमदेववास आईच्या हातातनं निसटून पळाले, त्यांना यायचं नाही. मग ओरडल्या आणि मग काही लोकांनी, मुलांनी त्याला धरलं आणि परत त्याच्या आईजवळ नेलं. मग आईने त्याचा हात घट्ट धरला. आता त्या भिंगारच्या मठाजवळ जेव्हा ती माऊली पोहोचली, तेव्हा मात्र लखुमदेववासाने तिच्या हाताला चावा घेतला आणि सुटलं, पळाला मठावर. ती म्हातारी ओरडली, धरा धरा म्हणून. सर्वज्ञच त्याच्या मागे धावले, जाऊन त्याला धरण्याकरता. तेव्हा मात्र तो जमिनीवर पालथा पडला आणि त्या मठाचं पावसाळ्यातलं पाणी जाण्याकरता तो हे असे जागा असायची, त्यामध्ये आपलं तोंड घातलं आणि लपवलं. तो स्वामींकडे पाहत नव्हता किंवा स्वामींचं दर्शन घेत नव्हता, आपलं तोंड दिसू देत नव्हता. सर्वज्ञ त्याच्या पाठीवर बसले आणि त्याचं तोंड फिरवत होते स्वतःचं दर्शन देण्याकरता, परंतु तरी ऐकत नव्हता. सर्वज्ञांनी त्याला विचारलं, तू कोण रे? तो खालनं विचारत होता देवाला, तू कोण? आणि शेवट त्याने स्वामींचं दर्शन घेतलं नाही, त्याला झालं नाही. सर्वज्ञांनी त्याला सोडून दिलं आणि बाईंना सांगितलं, बाई, याला जर दर्शन झालं असतं तर याचं पिसं गेलं असतं, पिशाच गेलं असतं, परंतु होत नाही. हा जो दुसरा आहे याला राहू दे आमच्याजवळ. आणि त्या स्त्रीने बाईदेव व्यासांना स्वामींजवळ ठेवलं. बाईदेव व्यासांचं वय मला असं वाटतं 7-8-10 वर्षाच्या आतला, या आईच्या कुशीत झोपण्याचं वय आहे, ते यापेक्षा मोठं. आणि मग सायंकाळ झाली, श्री स्वामींची ती शयनासन तयार झालं. बाईसांनी आपल्या झोपण्याची मठाच्या मागे व्यवस्था केली. बाईदेव व्यासांनी मात्र नकार दिला. बाईदेव व्यासांनी सांगितलं, मी झोपेन तर स्वामींच्या जवळच झोपेन. बाईसांनी नानाविध प्रकारे त्याला समजावलं, धमकावलं, त्याने मानलं नाही. आणि मग स्वामींनी सांगितलं, बाई जाऊ द्या, येऊ द्या माझ्याजवळ झोपायला. आणि मग तो स्वामींच्या अंथरुणामध्ये अगदी स्वामींना बिलगून तो झोपायचा पोटाशी. मग त्याला मध्याह्न रात्री लघुशंकेला आल्यानंतर तो स्वामींना उठवायचा. तुम्ही लीळा वाचा, ते भजन म्हटल्यापेक्षा लीळा वाचा. तो स्वामींना उठवायचा आणि सांगायचा, जीजी मुतू. बाईसांनी ती शब्द ऐकली आणि बाईसा रागवल्या. बाईसा त्याला सांगतात, पोरा चल, मी येते. मग तो बाईसांचा आवाज ऐकला का गप्प स्वामींना बिलगून परत झोपून घ्यायचा, अजिबात आवाज नाही.
थोडा वेळ गेला का तो परत स्वामींना उठवायचा, जी मोठू, आणि मग स्वामी स्वतः उठायची, त्याला बाहेर न्यायची, त्याला दोन्ही पायाच्या मध्ये, आपल्या दोन्ही श्रीचरणाच्या मध्ये उभं करायचे. मग तो लघुशंका करायचा. हे होत असताना त्या लघुशंकेची काही थेंब श्री स्वामींच्या श्रीचरणावर यायची. मध्ये आल्यानंतर बाईसा स्वतः सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षालन करायचे, धुवायचे, आणि मग सर्वज्ञ परत निद्रिस्त व्हायचे. याचा अधिकार बघा केवढा आहे. जाऊ दे ना बाई, आवाज दे ना. म्हणजे याचा अधिकार किती आहे बघा. ज्याला सर्वज्ञाच्या कुशीत झोपायला मिळालं, ज्याला प्रत्यक्ष देव लघुशंकेला नेता, प्रत्यक्ष देवाच्या श्रीचरणावर लघुशंकेची थेंब पडतात, तरीही देव स्वीकारतात. अधिकार केवढा. परंतु नंतर काही दिवसांनी हा बाईदेव निघून जातो आईकडे. झाला, विसरला, संपला, प्रश्नच संपला. बाईदेव व्यास नंतर लीळा चरित्रात कुठेही स्वामी असेपर्यंत दिसत नाही, कुठेच नाही. आणि नंतर आचार्यशींच्या कालखंडामध्ये बाईदेव व्यास परत मार्गात येतात. आता मात्र बाईदेव व्यासांचं वय असलं पाहिजे 23, 24, 22, काहीतरी 20च्या पुढचं काहीतरी वय आहे ऐन तारुण्यातलं. आणि ती येतात, श्री आचार्यांजवळ अनुसरतात, आणि गंगातीर दर्शनाकरता, नमस्कारण्याकरता आचार्य मग बाईदेव व्यासांसह निघतात. पुढची लीळा तुम्हाला माहिती आहे. ते सिन्नस्थळी नमस्कारतात आणि डोमेग्रामच्या राजमठामधला प्रसन्न मठ नमस्कारण्याकरता जातात. त्या प्रसन्न मठातली ती पिकेची खिडकी पाहतात आणि भावव्यथा निर्माण होते. इतकी निर्माण होते की आता बाईदेवाचे देह जाईल. हे वाक्य कशामुळे जन्माला आलं माहितीये तुम्हाला? त्याला झालेलं दुःख. बाईदेव व्यासांना ती खिडकी पाहून दुःख झालेलं नाही, दुःख झालं स्वतःच, की मी कसा. त्या क्षणी जर अनुसरता तर मला प्रत्यक्ष पीक मिळेल. मी किती दैवहीन आहे की मधलं माझा एवढा कालखंड गेला, मी गेलो कुठे. स्वतःच्या जीवनाबद्दलची ती वेदना आहे. आणि मग ती इतकी वेदना, इतका तो भाव, व्यथा निर्माण झाली की बाईदेवाचे देह जाईल असं आचार्यांना म्हणावं लागेल. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की अनुसरणाचा सुद्धा योग यावा लागतो. ईश्वराच्या ठिकाणी ती कनव निर्माण करावी लागते. याला कारण आहे फक्त, त्याला दुःखाव्यतिरिक्त कुठलंच नाही. आणि ही व्यथा तुम्हाला 56ला जर अनुसरण घेण्याचा योग येत नसेल तर याला कारण आहे की तुमच्यामध्ये अनुसरणाची व्यथा नाही, ते दुःख नाही. तुम्ही आहे तिथे जर दुःख करायला सुरुवात केली 56ला, आणि म्हणून त्याचं अनुसरण स्वीकारातच घेतलं जाणार नाही असं नाही. सर्वज्ञाचा उंबरवठा दरवाजा हा कोणत्या जीवाकरता केव्हा उघडेल हा आचार्यांना सुद्धा प्रश्न होता. की त्या परमेश्वराला केव्हा त्याची कीव येईल, कुठला उंबरवठा कुठल्या जीवाकरता केव्हा गोसावी उघडतील हे सांगता येणार नाही. परंतु वेदना आणि दुःख जर असेल तर अनुसरणाचा योग होईल. तर अनुसरण शब्दाचा अर्थ असाही नाही की वेदना नाही बुवा, आता ही जबाबदारी आहे आणि म्हणून काय करू. पण तू 56ला जर स्वतःचा संकल्प केला की आता मी देवाचा, देव माझा, बरोबर असं म्हणून जर त्यांनी आपलं एक वस्त्र घेऊन अंथरूण तयार केलं, आपलं स्मरण चालू केलं, दिवसातनं अर्धा तास तरी काटेतळी जाऊन स्मरण केलं, दररोज प्राश्चिताची दंडवत घालून डोळ्यात अश्रू आली दुःखपूर्वक, तर मग मात्र परमेश्वर पुढे अनुसरणाचा योग निर्माण करतात, त्याचं अनुसरण स्वीकारात घेतात. पण अगदी टाइमपास म्हणून बघू करू, आता 2-4 पोरांची लग्न आहे, नातवंड बितवंड झाले की जाऊ करू, अगदी सवडीनं करू असं जर म्हटलं तर मग मात्र ते स्वीकारात घेतल्या जात नाही. मग ते फक्त वस्त्रांतर होतं, बदललेलं होतं. मात्र दुःखपूर्वक जर असेल, त्याला 60 होऊ द्या नाही तर 62 होऊ द्या, काय फरक पडला त्याला. तो 65 वर्षापर्यंत जरी घरी राहिला आणि जर तो
आपला आपला परमेश्वराला सांगितलेली येथोनी म्हणतले ते की जे जर करत असेल तर 65 वर्षाचा असतानाही त्याने अनुसरण घेतलं तरी ईश्वर स्वीकारात घेतात. ठीक आहे, अयोग्यता वगैरे लागत असेल, आज्ञाभंगाचं थोडंफार दुःख लागत हे वाटत असेल, स्वामींनी चरित्रात सांगितलं नाही 56चं अनुसरण इथपर्यंत बरं वाटतं बोलायला, परंतु स्मृतीस्थळामध्ये मात्र याची अगदी उल्लेख आहे. आचार्यांच्या आचार्यांच्या मुखातनं जर आपल्याला हे निघत असेल तर आचार्यांना तो आशीर्वाद आहे, तुझे न मुखे अशास्त्र न निघे. तुझ्या मुखातनं निघालेली प्रत्येक गोष्ट ही शास्त्रीय आहे असं म्हटल्यापेक्षा माझी आहे. सर्वज्ञ सांगतात मी बोललो ते, त्या आचार्यांच्या मुखातनं जर निघाली असेल तर ती आहेच, तिला नकारायचं कसं? 56चं 56 आहेच. पणू माझे न विरह विखे न जळे शरीराचे 16 तरी अवस्थेचे न कडिलेखे वरील दी लोटावे. जर देहक्षेपण झालं नाही तर दुःखपूर्वक मग 10-20 दिवस, महिना 2 महिने, वर्ष 2 वर्ष दुःख करून त्याग करून देहक्षेपण करावं. जैशी अवस्था भरे विरहनी करिता न मनी धावनी नेने चंद्र किरणी ओलाविता. जशी विरणेला विरहावस्था प्राप्त झाली तरी ती कोणताच उपायांना दाद देत नाही. तिची विरहावस्था असते. पती वांचून चंद्र किरणाचा ओलावा जरी निर्माण केला, म्हणजे गारवा निर्माण केला, तरीही तिचा ज्वर शांत होत नाही. पतिव्यथेचा, पतिव्रतेच्या जर हे असं पतिव्रतेप्रमाणे विरह व्यवस्था चंद्रकिरणाच्या गारव्यानं जरी जाणारी नसेल अशी भक्ताच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. तैसेन माझेन विरह ज्वरे नावडे भोगाचे सांबरे रसभावाचे तुखारे मुसावे तो. माझ्या विरह दुःखानं भक्ताला कोणत्याही उपभोगाची इच्छा निर्माण व्हायला नको, कुठल्याच नाही. ज्या ज्या पदार्थामुळे सुख निर्माण होतात ती ती पदार्थ याच्या विरहव्यथेने कोमेजून गेली पाहिजे, इतकी देवाबद्दलची विरहव्यथा निर्माण झाली पाहिजे. मंडळी, एक लक्षात घ्या, ही अस्थिपरी आहे, ही नक्कीच तुम्ही ऐकली पाहिजे, तुमच्यात उतरवली पाहिजे. परंतु ही लागलीच आचरणाची परिस्थिती आपली नक्की नाही की चंद्राची शीतलता ही आपल्याला गारवा देऊ शकणार नाही देवाच्या सान्निध्याकरता, किंवा आपण सुकून गेलो पाहिजे, 10-5 दिवसात मेलो पाहिजे, म्हणजे उद्या यातल्या अर्ध्या बाया कमी होऊन जातील की हे कुठलं निरूपण असं की 10-5 दिवसात माणसानं मरायचं, महिन्यात मरायचं, 2 महिन्यात मरायचं. ही अस्थिपुरी परीची आचरती पुरुष जी आहे ती आहे. देव मिळवण्याचं हे एक साधन आहे की देव मिळवायचं असेल तर एवढी घनघोर तपसाधना आपण केली पाहिजे. तुम्ही करता आहात तो देव मिळवण्याच्या मार्गावर तुम्ही प्रवृत्त झालात, आता पहिलं पाऊल आहे खऱ्या अर्थानं. म्हणजे तुमची मानसिकता तयार झालेली आहे की आम्हाला देव मिळवायचा आहे, त्या मार्गाने आम्ही प्रवासाला लागलो. म्हणून आज तुम्ही हे होऊ शकणार, मी होऊ शकणार असं कधी घडत नाही. आपण पहिल्या पायरीची म्हटल्यापेक्षाही आपण आत्ताशी त्याच्या दारात उभं राहिलो की तू कसा आहे पाहू दे, वाकून आपण त्याला पाहतोय, तो काळा का गोरा, बरोबर, तो कसा आहे म्हणून. आणि म्हणून ही अस्थिपरीची ओव्या आपण ऐकतो आहोत. आणि म्हणून या डोक्यावरनं जरी गेल्या तर अशक्य अशा नाहीत. आपल्या पूर्वजांनी देहक्षेपण केलेलं आहे. त्याच बाईदेव व्यासांनी नंतर आचार्य पदावर विराजमान झाल्यावर 6 महिन्यात बाईदेव व्यास हे देहक्षेपणाला निघून गेलेल्या बाईदेव व्यासांचा नंतर तपासच लागला, त्यांनी देहक्षेपण करून टाकलं. ही विरह व्यथा परमेश्वराची इतकी निर्माण झाली की बाईदेव व्यासांनी देहक्षेपण करून टाकलं.
नाती नागाईसा तुम्हाला सांगितली की तिचं नाती नागाईसांचंही वय एक 22-23 वर्षाचा आहे, यापेक्षा जास्त नाही. नागाईसांनी आपलं देहक्षेपण करून टाकलं. ही काही उदाहरणं जरी असतील तर अनेक आहेत अशी साधक की बाजूला जाऊन त्यांनी आपलं देहक्षेपण केलं. आचरती पुरुष आपण पहिल्या पायरीत आहोत, परंतु तुमचा सुद्धा अधिकार कुठल्या क्षणी उगवेल हे सांगता येणार नाही, कुठल्या कारणाने उगवेल हे सांगता येणार नाही, कुठल्या क्रियेनं त्या परमेश्वराच्या ठिकाणी आभार निर्माण होईल, तुमची कीव येईल आणि तुमच्याकडनं हे सर्व घडून घेईल हेही सांगता येणार नाही. आणि म्हणून आपण क्रिया करत जावी, स्मरण करत जावं. डोळ्यात पाणीच येत नाही म्हणून लीळाच वाचायची नाही, डोळ्यात पाणीच येत नाही म्हणून स्मरण करायचं नाही, डोळ्यात पाणीच येत नाही म्हणून प्रायश्चित करायचंच नाही, काही नाही बुवा, पाणीच येत नाही मग कशाला दंडोत घालत बसायची. परंतु तुम्ही असा अर्थ नाही त्याचा. तुम्ही करत राहा, एक दिवस नक्कीच तो उचंबळा येईल. तुम्ही स्मरण करत राहा, एक दिवस तुमचं मन स्थिरावेल. तुम्ही पारायण करत राहा, एक दिवस तुमच्या डोळ्यातनं आसवा येतील आणि देवाची तुम्ही स्तुती करा. तुम्ही लीळा वाचत राहा, एक दिवस ती लीळा अंतःकरणात ठसेल आणि अंतःकरणाला पीळ पडून डोळ्यात पाणी येईल. क्रिया करत राहा. असं कुठलं तरी पात्र सत्पात्र येईल की त्या सत्पात्राच्या ठिकाणी तुमची क्रिया लेखी लागेल आणि बस ती लागलेली लेखी ईश्वराने जर स्वीकारात घेतली तर तुमचा हा सर्व बदल होऊन जाईल. म्हणून तुम्ही जे जे करता ते करत राहा, त्याला सातत्यपूर्ण करा. असा एक क्षण येईल नक्की की त्या क्षणी ईश्वराला ती कणव येईल आणि ईश्वर तुमच्याकडनं ती सर्व घडून येईल. पण आज हे काहीच घडत नाही माझ्याच्याने. अनुसरणाची भावना तुमच्या मनामध्ये राहू द्या, 56 जाऊ द्या, 57 जाऊ द्या, 58 जाऊ द्या, 60, परंतु अनुसरणाची जी भावना आहे ती मनामध्ये असू द्या. नक्की अनुसरणाचा योग परमेश्वर घडून आणतो. तैसे माझे न विरह ज्वरे नावडे भोगाचे सांबरे. परमेश्वराच्या विरह व्यथेने तुम्ही आहात तिथली जी भोगाची ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नावडल्या पाहिजे, दुःख झालं पाहिजे त्या भोगांचं. त्या आनंदाचे आरोचक तिया विखय सुख तिडिकाय स्वर्ग सुख चुडू फाय ब्रह्मादी सुखे कोमाय ज्ञानिया तो. दुसऱ्याच्या संगात एकमेकाविषयी वज्रवत अत्यंत स्नेह निर्माण होतो. बघा, एकमेकांशिवाय करमत नाही. मग असं झालं का धर्मवार्तच करत नाहीत आपण. आपल्याला धर्मापासून बाजूला जाण्याच्या या सर्व घटना आहेत की आपण एकत्र आलो म्हणजे बघा, एकत्र येण्याचा हाही एक धोका समजून घ्या. तुम्ही एकत्र येतात, तुमच्या येण्यानं देव भेटीचा आनंद होतोच, तुमच्यातलं स्नेह वाढतं, हेही खरं आहे. परंतु ते वज्रवत अत्यंत स्नेह निर्माण झालं काही एकमेकाशिवाय मग करमत नाही. मग फोन चालू होऊन जातात, कशी आहे तुम्ही, स्वयंपाक झाला का, मग एकमेकाशिवाय करमत नाही. मग ते करमणं मग एकमेकाच्या संवादात चालू होऊन जातं. मग तिथे धर्मवार्ता बाजूला होऊन जाते. धर्मवार्ता बाजूला झाली, निरर्थक गोष्टी मग तयार होऊन जातात आपल्या कारण नसताना, ज्याचा काहीही फायदा नाही जीवनाशी, अशा निरर्थक गोष्टी तयार होतात. मग ही अन्य वार्ता सुरू होते. आणि म्हणून एकत्र आल्याचा जेवढा आनंद होतो तेवढाच त्याच्यातनं आपल्याला धोका निर्माण होऊ नये याची सुद्धा काळजी करायला पाहिजे. आणि म्हणून आचरत्या पुरुषाला सांगितलेलं आहे की बाबा रे, तू एकट्यानं राहा, बस गावाहून गावा जा, कुठेही थांबू नको. भिक्षेला जाताना सुद्धा तुझी ओळख होणार नाही, तशी एकीकडून रिगीजे एकीकडून निघीजे. अगदी ओळख होण्याच्या आत ते गाव तुम्ही सोडून पुढे जा की तुझी ओळखच होणार नाही. तो मुक्कामालाही एक रात्रीशिवाय कुठेच थांबू नये. थांबताना सुद्धा कुठेतरी गावाच्या कडीसरा, गावाच्या कुठेतरी कोणत्यात एखादं मंदिर असेल तिथे थांब आणि तू चालायला. स्मरणाला गेलास ना, एकटा कुठेतरी काटेतळी झाडात खाली बस, तिथे एकटा स्मरण कर, जेणेकरून संवाद निर्माण होणार नाही. जास्त संवाद निर्माण झाला आत्मीयता निर्माण होईल, आत्मीयता निर्माण झाली एकामेकाविषयी करमणार नाही, करमलं नाही अन्य वार्ता सुरुवात होईल, अन्य वार्ता सुरुवात झाली तर तू धर्मापासून गेल्याशिवाय राहणार. ते आनंदाचे अरोचक
सांभव वेधाची कुळिक सिसी वैसे पीक पुण्य फळाचे. देवताच्या आनंदाची त्याला अरुची वाटली पाहिजे. तो जो वाटते, आपोआप वाटते. ईश्वर मार्गावर प्रवृत्त झालेल्या जीवमात्रांना देवतेच्या आनंदाची अरुची वाटते, आपोआप होत ते, अगदीच नकोस वाटतं. विश्वादी मायेच्या आनंदाची, अगदी विश्वादी ज्या देवता आहेत त्या देवताची सुद्धा आनंद यांना असा घाणेरडा वाटतो, नासका वाटतो, संपणारा वाटतो. पुण्यफळाचे, का तर ती पुण्यफळ मिळणार आहेत. विश्वादी देवतेची असतील काही इतर देवतांची जी फळं मिळतील ती पुण्यफळ आहेत. आणि पुण्यफळाबद्दल सर्वज्ञांनी आपल्या सूत्रांमध्ये सांगितलं आहे. पुण्यफळाला एक मर्यादा आहे, ती किती काळ भोगवायची, किती काळ ती मिळतात. पुण्यफळातून सुख निर्माण होतं, त्या जीवाला सुख दिल्या जातं, त्या मूर्तीमध्ये संपादकत्व केल्या जातं, त्याच्यामुळे त्याला भास होत असतो हे सर्व मी आहे. त्या स्वर्गातल्या नाचणाऱ्या अप्सरा सगळ्या माझ्याकरता नाचतायत, त्या मूर्तीत त्याचं संपादकत्व असतं. या सर्व माझ्याकरता नाचतायत, या मला जलपान करवतायत, माझ्या अंगावर फुलं उधळतायत. ही सर्व सुख कुठपर्यंत असतात बघा, लक्षात घ्या. परंतु हे होत असताना मी पडेन हा धाक त्याच्या ठिकाणी असतो. म्हणजे त्या सुखामध्ये दुःख मिश्रित आहेच. मी पडेन हा धाक त्याला वाटतच राहतो की कधीतरी मी याच्यातून पडेन का, पडेन का, पडेन का. आणि त्याला शेवट पडावं लागतं. म्हणून त्याला, या ज्ञानीयाला, लक्षात घ्या, या ज्ञानीयाला त्या फळांच्या विपुलतेची, म्हणजे प्रचंड मिळतात तरीही शिसारी येते की हे नकोय, मला नको. ज्ञानीयाला म्हणून माझिया विरह व्यथा, तुझ सुख नाही सर्वथा, तर वियोगाची अवस्था आता ऐक तू. माझ्या विरह व्यथेने तुला कुठेच शांतता मिळणार नाही, अजिबात नाही. पोळले सुनेचे न्याय, अगदी एखाद्या श्वानाला जखम व्हावी आणि ते सारखं फिरत राहतो, त्याला कुठेच शांतता मिळत नाही, अजिबात नाही. विरह व्यथेने कशातच त्याला आनंद मिळत नाही, मिळता कामा नये, मिळतच नाही. परंतु मिळता कामा नाही म्हणायची गरजच नाही, मिळतच नाही. परमेश्वर विरह अवस्था जशी आहे की सुखच मिळत नाही त्याला कुठे. तरी विरहाची अवस्था ऐक तू. वियोगी राहण्याची जी अवस्था कशी असावी, तुम्ही दुःख कसं केलं पाहिजे परमेश्वराबद्दलच, त्याची माहिती ते सांगतात. उद्धव देवाला कृष्ण चक्रवर्ती महाराज सांगतात की ज्या विरह व्यथेमध्ये तुला कुठली सुख बरी वाटली नाही पाहिजे, कसं आहे त्याचं उदाहरण सांगतात. जैसी सय्या पाळिता आणि केसी नारमे कांता, तैसी व्हावी अनन्यता माझ्या वियोगी. पतिव्रता स्त्री जी असते ना, ती आपल्या पती व्यतिरिक्त कुणाचीच आशा करत नाही, कुणाचीच नाही. त्याप्रमाणे तिला कुणाची आठवण येत नाही, कुणाची ती आशाही करत नाही. तिला फक्त तिच्या पतीशी संलग्नता, तिच्या पतीचीच आठवण, तिच्या पतीचं स्नेह. जगातली सर्वश्रेष्ठ वस्तू तिला स्वतःचा पतीच वाटत असतो. बघा आता आता आपलं बोलणं बघा कसं, तो पहा ना केवढं कमवतो, तुम्ही बसा घरात, सहजच आहे ना, अगदी बरोबर आहे ना. त्याने पहा त्याच्या पोराला केवढी नोकरी पाहिली, पोरगी किती चांगली पाहिली, व्यय किती पाहिला, त्याने पहा केवढा बंगला बांधला. हे सर्व लक्षणं त्यातली आहेत, लक्षात घ्या. आणि या लक्षणामध्ये पतिव्रतेचं त्यांनी सांगितलं की पतिव्रतेला जगातली कोणतीही गोष्ट कुणाचीच श्रेष्ठ वाटत नाही आपल्या व्यतिरिक्त. जैसी सय्या पाळिता आणि केसी नारमे कांता, तैसी व्हावी अनन्यता माझ्या वियोगी. अगदी तशी अनन्यता माझ्या वियोगाची त्या भक्ताच्या ठिकाणी, त्या पुरुषाच्या ठिकाणी असली पाहिजे. मिया विनमयी तळी एकत्र नसावे कवनी काळी, जगधर्माचा जाळी कवळिले.
माझ्याशिवाय पृथ्वीवर असं एक काही ठिकाण आहे की जिथे तू स्वस्थ राहशील, स्वस्थ राहावं. प्रत्येक ठिकाणी तू जाशील तिथे माझ्या विरहाचा पोळ तुला पाहिजे. जे उन्हात बसवला तरीही परमेश्वर भेटीचा विरह असला पाहिजे. मग घरदाट सावलीत वृक्षाच्या बसवलं तरी ईश्वराच्या विरह व्यथाचं दुःख पाहिजे. कोणी पक्वान्नाचं ताट समोर आणताच तुझ्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ते माझ्या देवाला मी हे कसं काय अर्पण करू शकत नाही. विरह अवस्था तू जगाच्या पाठीवर कुठल्याही जागेवर जरी गेला तरी तिथं ईश्वराचा विरह बाजूला व्हायला नको आहे. कारण हे सर्व जगाचा यांनी सांगितलं बघा, जगधर्माचा जाळी कवळिले. कारण हे अधर्माच्या जाळानं, अग्नीनं हे सर्व जग व्यापलेलं. प्रत्येक पावला पावलाला अधर्म आहे. तुम्ही या अधर्मामधून परमेश्वर व्यथेचं गाठोडं घेऊनच पार पाडू शकता, अन्यथा नाही. या अधर्मीय क्रिया करण्याची वेळ तुमच्यावर जेव्हा येते आणि तुम्हाला देव आठवला की तुम्ही त्या क्रियेपासून मागे सरकता. मागे सरकायला पाहिजे, कारण द्यायला नकोय. आम्ही लोक कारण देतो, नाही बाबा सोयरे आहेत, दहाव्याला जावं लागतं. नाही बाबा असं नाही, सोयरे ते लोक नावं ठेवतात, जेवण करायला लागतं. बरोबर आहे. नाही बाबा लग्नाच्या वेळेला त्या पोराला मारुतीच्या मंदिरात पाठवावंच लागतं. बरोबर आहे. असं होतं का नाही. आपण हे जग पावला पावलाला अधर्माच्या जाळानं व्यापलेला आहे. तुम्ही तो त्यातनं स्वतःची सुटका कशी कराल त्याला एकच कारण आहे, विरह व्यथा. परमेश्वरानं सांगितलेली ती विरह. हे बा लक्षात घ्या, तू उभा ठाकला असीच पुरे, हे सूत्र तुमच्या जीवनात ठेव. तू उभा राहा, त्याचं सहाय्य करायचं काम माझं आहे. तू उभाच राहत नाही का, तुला त्यातून उचलून बाजूला कसं काय न्यायचा. तुला अगोदर उभं राहावं लागेल ना त्या मार्गावर. तुला सांगावं लागेल ना, रात्री रड ना. उद्याचा तो प्रसंग येणार आहे ना, तू रात्री रड. परमेश्वराला सांग आता मी काय करू ते बघ, माझं कसं करायचं ते उद्याच तो ठरवेल ना. दुसरी एक गोष्ट, त्या वेळेपर्यंत तुम्ही वाट पाहा ना. आपल्यात वाट पाहण्याची ही शक्ती, सहनशक्ती नाही. तुम्ही वाट पाहा ना. एक सोपं काम आहे की द्रौपदीच्या वस्त्रारणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने वाट पाहिली नाही. ती लाचार सर्वांपुढे झाली. पण ज्यावेळेस सर्व काही संपवलं त्यावेळेस ती हात जोडते. पहिल्या क्षणी वस्त्राला दुःशासन हात लावायला आला, पहिल्या क्षणी त्याच वेळेला द्रौपदीने सांगितलं असतं का नाही अपक तुझी बहीण आता उघडी होणार, आणि हात जोडून टाकले असते ना, तर कदाचित ती भीष्मांपुढे, धृतराष्ट्रापुढे, गांधारी पुढे का अथवा कुणापुढे भिकारीन झालीच नसती, अजिबात झाली नसती. आपला प्रकार तोच होतो की आपण स्वतः पर्याय शोधायच्या भानगडीमध्ये पडतो, आणि तुम्ही जोपर्यंत पर्याय शोधता तोपर्यंत तो येत नाही. त्याचा स्वभावच असा आहे, तो विनाकारण कुठेही तोंड घालत नाही आपल्यासारखं. आपल्याला कुठेही कोणाच्या याच्यातही तोंड घालायची सवय तो नाही. तो म्हणतो नाही, अजिबात नाही, मी कुठे येणार नाही. तू तू माझ्याकडे अगोदर ये, मग पाहिजे मी काय करायचं. तू उभा ठाकला असीची पुढे, तू उभा राहा, ते बाकीचं आम्ही पाह. उद्या जर त्या मुलाला मारुती मंदिरात जाण्याची वेळ येणार आहे, तुम्ही आदल्या दिवशी देवाजवळ रडायला सुरुवात करा. देवाला सांगा ना की उद्या याच्यातनं कसं काय सुटका होईल माझी म्हणून. बरोबर ना. तुम्ही दहाव्याला गेलातच ना, तुम्ही प्रपंचात तर निघाल्या क्षणापासून किंवा तुम्हाला कळाल्या क्षणापासून तुम्ही दुःख करायला सुरुवात करणार की मला आता त्या दहाव्यात जावं लागणार आहे, मला आता त्या दहाव्यात जावं लागणार आहे. दुःख करत राहा. प्रसंग निर्माण होईल, तुमची त्याच्यातनं सुटका होईल. नाही सुटका झाली समजा, तुम्हाला जावंच लागलं, तर ईश्वर सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. ईश्वराला कणव राहिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराला त्याची काळजी राहील आणि परमेश्वर त्याला घडणाऱ्या दोषांपासून बरोबर वाचवतील त्या संकटात. पण आपलं कसं असतं, ते आपणच स्वतःहून उत्स्फूर्तपणे सांगत असतो नाही बाबा असं नाही, ते जावं लागत असतं. नाही गेलं तर लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील यामुळे आपण देव काय म्हणेल, देवाला काय वाटेल हे विसरून गेलेलो असतो. इथं विरहावस्थेमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा मात्र ही अधर्माच्या याच्यातनं तुम्हाला सर्व ज्वालातनं बाजूला निघायचं असेल तर परमेश्वर सूत्रातनं निर्माण होणारा विरह आपल्या अंतःकरणामध्ये भरलेला असा. नाही, याला मागणं नाही म्हणत ना, लक्षात घ्या ना. हे आचाराबाबतच चाललंय ना.
पोराला पोरगी मिळून दे चांगली म्हणून मागणं झालं, पोराला नातू होऊ दे हे मागणं झालं, पण मला अनुसरण घडू दे हे मागणं नाही ना, ही प्रार्थना आहे ना. मागणं आणि प्रार्थना या दोघातला बदल करून घेऊ ना आपण. मागणं म्हणजे मला सून चांगली मिळू दे, मला आकडा लागू दे सट्ट्याचा, माई लॉटरी लागू दे, मला नातू होऊ दे. हो हो, नाही ते ते तुम्हाला त्यालाच मागावं लागणार. तुमच्या काय हातात आहे, तुमची इच्छा असावी लागणार. आणि जर योग पुरवत नसेल तर तुम्ही त्याला प्रार्थना करावं लागेल की माझा कुठला अनाधिकार आला असा की माझा अनुसरणापर्यंतचा योग पुरत नाही, अनुसरण घडत नाही. याला मागणं म्हणत नाही ना, याला प्रार्थना म्हणतात ना. लगेच स्वतःच्या स्वार्थाकरता जे जे मागितलं जातं तो मागणं. आणि आत्मकल्याणासाठी परमेश्वराला प्रार्थना केली ती मागण्यात कसं काय. साह्य प्रवर्तनाकरता आपण जर आता निघालो आणि परमेश्वराला सांगितलं की रस्त्याने भूतक्षोभापासून, पात्रक्षोभापासून, अपघातापासून, अपमृत्यूपासून माझं रक्षण करा, मी निघालोय जळगावला, तर हे मागणं नाही ना, याला मागणं नाही. हा बरोबर आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीला साह्य लागणार, अनुसरणाला सुद्धा साह्य लागणार. अनुसरण सिद्धी जाण्याकरता सुद्धा साह्य लागणार की माझं अनुसरण सिद्धीला गेलं पाहिजे म्हणून सुद्धा मागणंच मागावं लागेल, त्याला सांगावं. कारण येणाऱ्या ज्या अधर्मरूप ज्या क्रिया आहेत त्यापासून परमेश्वरानं साह्य केलं तर तुमची सोडवणूक होते. म्हणून इथे काय सांगितलं लक्षात घ्या, ही ओवी एकच शब्द घेऊन चालली, विरह, दुःख. विरह घेऊन चाला तुम्ही की तू मला याच्यातनं रक्षण कर, दुःख करा. तू मला तुझा कैवल्य दे, दुःख करा. तू मला लवकर भेट, दुःख करा. तू मला अनुसरण घडव, दुःख करा. बाबा एक असं म्हटले होते की अनुसरण घडू दे देवा, आपण येतो म्हणून देवाला विणा किंवा मग प्रार्थना नाही करायची, की त्यामध्ये हेतू येतो, हेतू येतो, अनुसरण घडू दे देवा असंही देवाला नाही म्हणायचं. तिथं कसला हेतू रे बाबा, कसला हेतू, कोणाचं, तो हेतूच नाही ना रे बाबा. असं का करताय, कुठलाही शब्दाचा अर्थ कुठेही कसं काय लावता, असं होतं का. मला अनुसरण घडू दे याच्यात कसला हेतू आहे, याला हेतू कसं काय म्हणायचं. ही तर प्रार्थना आहे ना, हे तर दुःख आहे ना, त्याला हेतू कसं काय. विखयाचिया पायी रवा, सवय लागे श्रीधाराचा सडीवा, तो प्रदेशू वर जावा, अमंगळू तू. तर शय्या पालनाचा दृष्टांत तुम्ही ऐकला असेल. ही ओवी तशीच आहे की ज्या प्रदेशामध्ये राजस वातावरण आहे, मग ते शहर आहे, गाव आहे, वस्ती आहे, याचं विवेचन या ओवीमध्ये केलेलं आहे. सरळ सरळ जिथे उल्लेख होतील, दर्शन होईल असा राजस प्रवृत्तीचा किंवा काही प्राप्त होण्याची शक्यता ज्या प्रदेशामध्ये आहे, या प्रदेशाचा आपण त्याग केला पाहिजे. त्याचा अगदी अभिमुख होणं सुद्धा आपल्या दृष्टीनं, आपल्या आचाराच्या, आपल्या साधनाच्या दृष्टीनं ती अडचणीचं येणार आहे. मग कसं आहे ना, शहर पुरे पाटणे, शहरी मोठं, या ठिकाणी राहणं आपल्या दृष्टीने वास्तव्य करणं मात्र अडचणीचं आहे. जेथ मदनाचा बाणी, घायवटे तरुणी, तया नगरपुर पाटणी, वासू न करावा. जिथे बुद्धीला चाळवणाऱ्या घटना असतील, पदार्थ असतील, त्या जागेपासून आपण लांब राहिलो पाहिजे. न विखयाची उलंगी वाडी, विकारू विचारा ते ओझोडी, म्हणून नसावी अर्धघडी भोग भुवना तू. संपन्नाचं घर आहे, श्रीमंताचं घर आहे,
तस्कराचं तिथं विषयरूप तस्कराचं त्याला म्हणतात, की जिथे तुमची साधना विकार पळवून नेणार आहे, चोरी करणार आहे, अशी जी आहे अशा ठिकाणी साधकांना थांबू नये. अशा घरीही साधकांनी जास्त वेळ थांबू नये. मग त्या साधकांना कुठं असलं पाहिजे नेमकं? श्रीमंतांच्या घरी असायचं नाही. जिथं विकाराची उपलब्धता आहे तिथे साधकांना असायचं नाही. पुरी पाटणी जी शहरं आहेत तिथे साधकाने असायचं नाही. मग साधकांना कुठं असलं पाहिजे? न असावे गिरी कपाटी, शिळा तळी वालुवंटी, ना तरी झाडाचा तळवटी बहुत करोनी. आणि मग अशा वेळेला याने ही भोगभूमी त्यालाच म्हणू आपण, जिथं ही सर्व अष्टभोग परिपूर्ण आहे. ही भोगभूमी सोडून या साधकानं गिरी कपाटी असावं, डोंगरात कुठल्या तरी भागामध्ये शिळा तळी वालवंटी. शिळा तळी, एखाद्या शिळेच्या तळाशी, वालवंटी नदीच्या काठाची, ना तरी झाडाचा तळवटी. आणि समजा हे काहीच उपलब्ध नसेल तर सोपं, झाडाचा तळवटी बहुत करुणी, झाडातळी असावं अगदीच कुठल्या तरी. हो, हो ना. मग त्यांनी पुढची ओवी तशी स्पष्ट केली. नाही, बघा लक्षात घ्या, उलट त्यावेळेला झाडातळी स्त्रियांना जाण्याकरता अडचण होती. तुम्ही या वेळेला राहू नका, म्हणजे रात्रीच्या वेळेला राहू नका, तो तर आपल्याला सांगितलं राहू नका, परंतु दिवसाची 2-4 तास तरी स्मरणात. हा एकांत जा. हो, तुम्ही घरी तुम्हाला अनुसरण घडलं नाही किंवा अनुसरण घडलं तरी झाडातळी थोडा वेळ जा, स्मरण करा. काटेकितळी मी पहिल्यापासून समजवत होतो की देवाला सर्वात आवडणारी जागा ती आहे काटे केतळी. झाडातळी म्हणजे आंब्याच्या झाडाखाली नाही, चिंचेच्या झाडाखाली नाही, काटे केतळी, जिथं पूर्ण ऊन नाही, पूर्ण सावली नाही. नाही, असा नाही. काटेतळी काटेतळी. जर सध्या आपण आता भुसावळला राहतो, आपल्याला शक्य नसेल तरी किमान आपण थोडंफार तरी जर पलंगावरच बसून पूर्ण स्मरण करणार असू तर किती फायदा होईल. तक्क्याला पाठ लावून जर स्मरण केलं तर किती फायदा होईल. खुर्चीवर बसून जर स्मरण केलं तर किती. अपरिहार्यता असली तर मग मात्र चालू शकतो. ही अपरिहार्यता आहे, याला इलाजच नाही, आधार घ्यावाच लागतो तर ठीक. परंतु काही नाही, सहज गुरूंनी 5 गाठ्या. म्हणजे काय होतं माहितीये का, उपदेश, लोकांना उपदेश घेण्याची घाई असते, उपदेश देण्याची आम्हाला फार घाई असते. सापडत त्याचा कान धरतो आम्ही, फुंकून टाकतो बस. त्याला वरून आचार सांगायचा असला का एकदम आम्ही सोपा सांगतो, बस काही नाही, 5 गाठ्या स्मरण करायचं, सकाळ संध्याकाळ देव करायचं, काही घाबरू नको, बस. प्रसाद खायचा नाही, कुठला दाव्याचं खायचं नाही, झाला आचार. ईश्वर मार्गाचा आचार इतका खरंच सोपा आहे का? 5 गाठ्या. मग तो काय करतो, गुरुने 5 गाठ्या सांगितलेला, मग आडवा तिडवा पडतो कसा तरी कॉटवर, 5 गाठ्या संपून टाकतो, बरोबर ना? किंवा तुम्ही सुद्धा असा विचार करताना की कधीतरी 5 गाठ्या संपवायच्या, मग कधीतरी संपवता तुम्ही. अगदीच कधी कधी तर 10-5 जणी गप्पा मारत असतात आणि 5 गाठ्या संपतात, त्याशी काय संपतात काय माहित, असं नाही. आणि म्हणून त्या 5 गाठ्या जर तुम्ही झाडातळीस केल्या तर चिक्कार. ठीक आहे, आता तुम्ही प्रपंचातली माणसं दररोज झाड कुठे शोधाल, परंतु मग ती एखादं फाटका कपडा घ्या जो बसायला, किंवा बारदानासारखं पोत्यासारखी वस्तू ती बसायला घ्या. पाठ टेकू नका, उत्तरा पंथीला आपलं मुख करा, अंगावर वस्त्र घ्या, तोंडावर वस्त्र घ्या, आणि मग 5 गाठ्या स्मरण करा. काही हरकत नाही, ईश्वर हे सुद्धा स्वीकारात घेते. पण तक्क्याला पाठ लावून बसलोय, अगदीच पुढे टीव्ही चालू आहे, दोघी चघी गप्पाही मारतायत आणि गाठी चालली नाही, 5 गाठ्या राहून गेल्या, आज केल्याच नाही, 5 गाठ्या राहून गेल्या, केल्याच नाही म्हणून जर करत असो, असं नाही.
नाही, हे पहा, नगर मोठं आहे, पुरं ही राजधानीची ठिकाण आहे, पाटणं गाव आहे, गाव आहे. ते जे गाव जिथे बाजार नाही, जिथे गुजरी भरते, हा हा बाजार भरतो त्याला गुजरी भरतो असं, हा गाव अशा ठिकाणी. सत्वाचेन उल्हासे बोध तरु वेल्हावतु दिसे, तिने तिने प्रदेशे असावे विहित रागी. असं निर्गुणत्व असलं पाहिजे त्या परिसराला, निर्गुणत्व असलं पाहिजे. निर्गुणत्व असल्याशिवाय तिथं स्मरण साधना घडणार नाही. निर्गुणत्व या अर्थानं तिथं राजसही नको, तिथं तामसही नको, तिथं सात्विकही नको. अत्यंत सात्विक जागेवर जर तुम्ही जाग गेला तर तुमचं मन तिथं रमून जाणार ना. तामस असेल तर स्मरणात लागणार नाही, राजस असेल तर विषयच नाही. आणि म्हणून असं जे निर्गुण आहे, जिथे काहीच नाही, जे रिकाम आहे, अशा ठिकाणी स्मरण साधना भरते, तिथं सत्व निर्माण होतं. आणि मग तिथे खऱ्या अर्थानं बोधाचा वृक्ष जो आहे तो वृद्धिंगत होतो ना. तिथे स्मरण साधनेतनं खऱ्या अर्थानं ईश्वर प्राप्तीचा जो बोध आहे, असा वृक्ष तो तिथे वाढतो. आणि म्हणून पुरुषांनी, या आचरत्या पुरुषांनी सुद्धा अशा प्रदेशांमध्ये फिरायचं. आणि म्हणून आपली लोक पूर्वी दऱ्या डोंगरांकडे राहायची, अशा भागांमध्ये राहायची. म्हणजे आता आमच्या नाशिकचा वरचा तो ढोऱ्या डोंगराचा प्रदेश असेल, किंवा मग तिकडे सातारच्या वर तो चंदनवंदनचा तो परिसर मी नेलो होतो तो भाग असेल. मराठवाड्यात आपला वर्ग जास्त गंगा तीराला राहायचा, कारण गंगा तीर हे त्यावेळेला त्या अर्थानं आताही तसंच आहे की गंगा तीराला तुमच्या इतकी सुपिकता नाही, सुखोपभोग नाहीये. म्हणजे मी जास्त मराठवाड्यात राहतो, तुमच्याकडे जेवढी सुखोपभोग आहे त्यातली तिकडं, म्हणजे तुम्हाला नाश्त्याला साबुदाणा आहे, तिकडे नाश्त्याला उपमा असतो. हा, अगदी संध्याकाळचं आणि दुपारचं जेवण मी सांगितलं ना की एवढ्या मोठ्या चपात्या वगैरे असतात. तुम्ही जो तांदूळ खाताय तो बासमती खाताय, त्यांचा तांदूळ रेशनचा असतो, तो शिजतो किती कच्चा किती राहतो अजिबात काही कळत नाही. भिक्षेला सुद्धा तिकडे जो आपला साधक जातो ना त्याला काय हायब्रिडची ज्वारीची भाकरी मिळते, तुमच्या इथं भिक्षेला गेल्यानंतर तर मिष्टान्न मिळतं. त्याच्यामुळे आपली साधक त्या भागामध्ये राहायची, जास्त गंगा तीराला राहायची. त्याचं कारण होतं की तिकडे मिष्टान्नही मिळत नाही, तिकडे तसंच राजस लोकही नाहीत, की तिकडे राजसताही नाही, काहीच नाही तिकडे असं. आणि म्हणून गंगा तीराला राहायची. त्याला कारण होतं की त्या भागामध्ये वितरागी पुरुषांनी अशा भागामध्ये राहायचं आहे की जिथं या तिन्ही गुण नाही, तिथं निर्गुणत्व आहे, राजसही नाही, तामसही नाही, सात्विक नाही, अशा निर्गुण भूमीमध्ये ही लोक राहायची. मिळे मुनीची नांदी तरी निंदा स्तुतीची होय गवांदी. नाही, आता मला काय माहिती. नाही सांगता येणार मला. नाही सांगते की आपला डोंगराळ भागचा आणि राजस्थान तो कर्मभूमीमध्ये येतो का? पण तसं पाहिलं गेलं तर केवढे लोक आहे. नाही, तो आम्ही काय म्हणतो यापेक्षा चांगले वर्तळ आहे. दादा, तो कर्मभूमीत आहे का? कशाला बाकी प्रश्न करताय? तो कर्मभूमीत आहे ना, मग आचरत्या पुरुषाला जायला काही अडचण आहे का? बस जा, तो डोंगराळ भाग आहे ना, उलट आचरत्याने तिकडे जावं ना. त्या तामसीपणाचा तुमच्यावर कधी परिणाम होतो?
त्याची कारणं कधी निर्माण होतात. उगीच तापीच्या अलीकडचा तामसी, पलीकडचा सात्विक, आम्ही फार सज्जन, नाशिकचे फार दुर्जन, कशाला करता येईल का हो? कर्मभूमी आहे. एका गोष्टीनं एखाद्याला एखादा अनुभव आला आणि म्हणून तो प्रदेश अत्यंत तामसी आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, ही शहरं, पुरी, पाटणी, इथे त्याचं प्राबल्य आहे. इथे विकाराचं, विकल्पाचं, मोहाचं प्राबल्य आहे आणि म्हणून तिथे जाऊ नये. बस एवढं एक कारण सांगितलंय. त्याच्या बाजूला निघून जावं म्हणून ते असंच आहे असं नाही. काय तिथं त्याचं प्राबल्य आहे. ते प्राबल्य असून तुमची तेवढी ताकद नाही, त्यातनं स्वतः सावरायची ताकद नाही, तुम्ही तितके हे नाही आहात आणि म्हणून मग त्या भागाला तामसी म्हणण्यात काही मजा नाही. बरं, त्या गिरीपर्वतामध्ये सर्वज्ञ राहिले नाहीत का? मग तुम्ही ज्या पर्वताचं नाव घेतात त्या राहिले ना? ती सह्याद्रीत का सातपुड्यात? सातपुड्यात, बरोबर आहे ना? हा, तेव्हा आपली साधक त्या भागामध्ये होती का नव्हती? साधना करायला होतीच. मुक्ताईनं 1400 वर्षाची साधना कुठे केली? मग तो तामसी प्रदेश कसा होता? आता शिकार करणारी इथे नाहीत का? इथे तर दररोज 1000 कोंबड्या मारल्या जात असतील आपल्या इथे. मग असं नाही. ते आपण कर्मभूमीत आहो. सर्वज्ञांनी कर्मभूमीची मर्यादाही नेमकी सांगितली. धर्म आचरणातल्या येणाऱ्या अडचणी आपल्याला अस्थिपरीत सांगितल्या की तुम्ही कर्मभूमीत असल्यावर सुद्धा तुम्हाला या जागेवर धर्म आचरण करण्याकरता अडचणी येऊ शकतात. तेवढ्या जागा टाळा. बाकीच्या जागेवर तुम्ही तुमचा धर्म आचरण करा. मिळे मुनीची नांदी, तरी निंदा स्तुतीची होय गवांदी. म्हणून कवनाचा बिणदी नरी गावी तुवा. आणि सर्व परित्यागी जरी एकत्र आले तरीही कोणाची तरी निंदा केल्या जाते, कोणाची तरी स्तुती केल्या जाते. आणि मग हळूहळू काय होतं की त्या निंदा स्तुतीचा व्यवसाय चालू होऊन जातो. अगदीच धंदाचा आलं का कोणाची तरी खरडायची असं चालू होऊन जातं. बरोबर ना? भेटलो का? त्यापेक्षा तिथल्या हास्यविनोदातही तुम्ही सहभागी व्हायचं नाही, तिथल्या दुःखातही सहभागी व्हायचं नाही. तुम्ही मैत्री इतकी मर्यादित करायची की त्या मैत्रीमधनं ही सर्व दुर्गंधी बाहेर यायला नको आहे. आणि म्हणून तुम्ही या प्रकरणात प्रवेशच करायचा नाही, तुम्ही एकट्याने राहायचं. बहुतांचा मेळावा एकमेका उपजे हेवा. मग कळा हाग्नीचा बनवा उठी एक वेळा. जेव्हा तुम्ही बहुतांचा मेळावा एकत्र येतो ना, त्यावेळेला तिथे हेवे दावे सुरुवात होतात. नैसर्गिक आहे. तुम्ही आता 7 दिवसाकरता एकत्र आल्यात म्हणून अजून तुमचे मतभेद झाले नाही. महिनाभर या, बघा तुम्ही तुमच्यात हेवे दावे चालू होतात. अगदीच म्हणजे हिवा दावा आमचा अनुभव आहे. अगदी पाणी कोणाला बाबांनी मागितलं याच्यावर सुद्धा भांडणं चालू होऊन जातात. बाबांनी त्यांनाच का पाणी मागितलं? होतं ना? हा, पाणीच का त्यांना? मग तीच चहा घेऊन का बरं गेली? होतात ना ही ओवी. बहुतांचा मेळावा एकमेका उपजे हेवा. एकामेकाला हेवा उत्पन्न होतो. मग कळाग्नीचा बनवा आणि मग कलाग्नी पेटून जातो. उठी एक वेळ आणि भडका उठतो सर्व. तुझयाचा संगी पडे स्नेहाची वज्रांगी. गोठी मातू करी वावगी वेळू फेडावया. आणि मग हे
या मेळाव्यांमध्ये काही मैत्र्या होतात, स्नेह निर्माण होतं. मग त्या धर्मवार्ता करतीलच असं नाही, निरर्थक वार्ताही करतात, मग अन्य वार्ताही सुरू होऊन जातात. आणि म्हणून म्हणून त्याकरता एकट्यानं राहावं, जास्तीत जास्त प्रयत्न करावे, बहुतांमध्ये जास्त वेळ राहून. पूर्वी आपल्या साधकांना सुद्धा सांगितलं होतं की ही साधक एकमेकाला भेटण्याकरता भेटण्याचा विधी सुद्धा सांगितलेला, की भेटीची किती दिवस, बस तेवढीच, याच्यापेक्षा नाही. मग त्या भेटीच्याच दिवसा इतकं आपण राहिलो पाहिजे. यापेक्षा अधिक राहिलं का मग मात्र हे सर्व निर्माण होऊन जात. पैशून्याचे निरंगे धुनी सर्वांगे, पुण्याते मने उगे नावे कभेरी. काय होतं, तुम्ही एकत्र आलात का मग नंतर हळूहळू कठोर शब्दांचा वापर केला जातो, मग निंदारूप वाक्यांचा वापर केला जातो, मग दोषरूप वाक्यांचा वापर केला जातो, आणि मग नंतर अन्य वार्तेचाही वापर केला जातो. तुमचा विचार त्यामध्ये रंगून जातो. तुमचा विचार एक वेळेला रंगला, तुमचं मन एक वेळेला रंगलं की मग मात्र निल्लळता प्राप्त होते. आदर कमी, निल्लळता शब्दाचा आदरच असा अर्थ, निल्लळता तयार होते, त्याच्याबद्दलची मोठेपण नाहीस होऊन जातं. आणि मग एकमेकाबद्दल अविद्या किंवा ममता असा यांचा संचार होऊन जातो. आणि मग जन आपल्याबद्दलचं दोष घेतं, मग जनालाही दोष लागतो. सत्कर्म करण्याचा विचारही मनातून निघून जातो, की आपल्या हातून काही सत्कर्म घडलं पाहिजे म्हणून. आणि मग सत्कर्म घडत नाही, पण पुण्य मग करण्याची भावना निर्माण होऊन जाते बघा, आपोआपच. संगतरुचे न आधारे ये भडी संसार वेली पसरे, म्हणून त्यागाचे न कुठारे तोडावा संगद्रमू. वृक्षाच्या आधारानं वेली जशी वाढते बघा तुम्ही, तसंच अगदी या एकमेकाच्या संगतीच्या आधारानं दोष वाढत जातात, धर्म नाही. मग ती भेट इतकी राहिली पाहिजे की धर्मरूप क्रिये इतकीच. तुम्ही जेवढा वेळ येता तेवढाच वेळ या, यापेक्षा अधिक वेळ इथं थांबू नका. जर तुम्ही एवढाच वेळ इथं आलात तर तुमची धर्मरूप क्रिया वाढत जाईल. परंतु तुम्ही जर अधिकच्या आल्या तर मग मात्र अधर्मरूप क्रिया बरोबर फोपावी, एवढं निश्चित आहे. हा वृक्षाच्या आधारानं, झाडाच्या आधारानं जशी वेल वाढते, वेलीला जर फोपावायचं असेल, वाढायचं असेल, त्याला आधार लागतो, लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे हा संगतीचा आधार वाढला की दोषाची वेल वाढत जाते. आणि म्हणून संगतीचा आधारच निर्माण होऊन देऊ नका की जेणेकरून दोषाची वेल वाढणार नाही. झोंबोनी वैराग्याचा कडा, टाकी ज्ञान दुर्गाचा हुडा, तोही पडे संसाराची आगडा संगास्तव. हा वैराग्याचा चढून गेलेला, अगदी पराकोटीला वर चढून गेलेला आहे. व्युत्पत्ती उत्पन्न जरी झाला, शेवटच्या टोकाचा पुरुष छर्दोबास, ज्याला ओकल्यानंतर सुद्धा कळत नव्हतं, असा सुद्धा संगतीमुळे हा वाया जाऊ शकतो आणि तो संसाराच्या एखाद्या खोल गर्तेत जाऊन पडतो, यथा छर्दोबा. आणि म्हणून संगत ही इतकी असावी, बस. धाडोनी विवेकाचे उपलाने, उठवावे आळिंबनाचे ठाणे, मग एकांकी विचरावे तिने महिमंडळी. सर्व संग सोडून द्या, दोषावर अगदी विजय मिळवा.
मानसिक दोष सुद्धा दूर करा. मानसिक दोष असतात बघा काही, ते सुद्धा आपण दूर केले पाहिजे. शारीरिक दोष, आचरणातले प्रत्यक्ष दिसणारे दोष आणि न दिसणारे दोष जे मानसिक आहेत ते सर्व दूर करून घ्या. मग मनातलं आलिंबनही दूर झालं पाहिजे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं आलिंबन निर्माण झालेलं आहे. आता जे पाणी प्यायला ग्लास लागेल, ग्लासाचं आलिंबन झालं. रस्त्यात पाणी न मिळेल का न मिळेल, मग पाण्याचं आलिंबन झालं. थंडीच्या दिवसात थंडी पडली तर पांघरायला लागेल, वस्त्राचं आलिंबन झालं. या सर्व आलिंबन रूपी ही शत्रू आहे. ही तुम्हाला एकाएकानं जवळ आणून 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 तुम्हाला अगदी तुमचा विवेक वगैरे सर्व भ्रष्ट करून टाकतील ते. आणि म्हणून याचा सुद्धा तुम्ही अगदीच त्याग करून एकांकी विचरावे तेने, एकांकामध्ये त्याने आपला आपला आचार करत राहावा. विराली कुचिळे पांघुरावी वलकले, अथवा झळाळी ते पातळे दिगंबरे. त्याचं आलंबन इतकं कमी झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं की फाटकी तुटकी वस्त्र घालून घ्या, वलकल घालून घ्या. असा एक प्रसंग आला तर दिगंबरे, त्या अंगावर वस्त्र नसताना सुद्धा तुम्ही तुमचं चाललेलं असाल आटन विजन करत. अर्थात एकांतात असल्यानंतर हा विषयच येत नाही, त्याच्यामुळे तो त्या अर्थाचा. भूमंडळीची शेजे लहानवती येचे, अरल घाली जे तेथ सयन की जे दमन शिळे. पुरुषानं दमनशील कसं असलं पाहिजे स्वतःला. दमनशीलता म्हणजे ऊन लागलं तरी न लागणे, ऊन असलं तरी न लागणे, थंडी असली तरी न वाजणे. याला अर्थात दमनशीलता म्हणतात, की स्वतःमध्ये सहन करण्याची ताकद वाढवणे. इतकी ताकद तुम्हाला वाढवायची आहे. ती कशी ना, पृथ्वीवर अगदी वाळू आहे ना, अगदी ती तुम्हाला फुलाच्या शेजेसारखी वाटली पाहिजे, इतकी तुमची दमनशीलता पाहिजे. ती सुद्धा टोचायला नको. बारीकातली बारीकही नको, जाडातली जाडही नको. ही दमनशीलता तुमच्यात निर्माण व्हायला पाहिजे. रसाचे मूळ पीठ इंद्रियांची उतर वेठ, ते जिनावे धुळकोट रसनेचे. इंद्रियाबद्दलची सुद्धा ती माहिती देऊन टाकतात की इंद्रियांना इंद्रिय दमन किती करायचं आहे. ही सर्व काही म्हणजे तुम्हाला गोड, आंबट, तिखट, थंड, गरम हे जे कुठे वाटतं लक्षात घ्या. हा, इंद्रियाद्वारे आपण हे सर्व, त्या इंद्रियांची गोडीच नष्ट करायची आहे तुम्हाला, त्यांचं दमन करायचं. हा, बाकी काही करू नका, त्यांचं दमन करा. नाकाला वासच यायला नको, इतकं नाकाचं दमन, इतकं थकवा त्याला, त्याच्यावर इतका विजय, त्याला वासच आला नाही पाहिजे. जिव्हेला चवच लागायला नको, इतकं त्या जिव्हेचं दमन करून टाका. तिच्यावर असे काटे आणा. ते काही खाल्लं तरी बघा, अशा वेळेला काटे येतात जिभेला. विशिष्ट वेळेला ताप आला का काटे येतात. काही खा, चव येत नाही, चव येत नाही, चव येत नाही, चव येत नाही. तुमच्या जिभेचं दमन इतकं झालं पाहिजे की तिला चवच यायला नको. तुमच्या कानांचं दमन इतकं व्हायला पाहिजे की ईश्वर नामाव्यतिरिक्त त्याला कुठलंच ऐकायला नकोय. जे काही ऐकायला आलं का त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. इंद्रियांचं दमन इतकं पाहिजे. इंद्रियांची गोडी नष्ट झाली पाहिजे. प्रत्येक इंद्रियाची थंडी वाजली, अंगावर घेतलं का जी उबदार वाटतं, ती इंद्रियांची गोडी आपल्याला संपवायची आहे, त्याचं दमन करायचं आहे. आणि हा सर्व या इंद्रियावरचा विजय आपल्याला जिंकायचा आहे. जिव्हेची चोर वाटे अवघडे दोन्हीची बोटे, तेथ माधुर्याची दांगटे ओझडती धैर्याते. हे बघा, ती वाट किती आहे रस्त्याची. म्हणजे आपल्या किल्ल्याचा दरवाजा किती मोठा आहे.
आपल्या किल्ल्याचा, ह्या शरीररूपी किल्ल्याचा दरवाजा कोणता आहे? हा, तो किती बोटांचा आहे? 2च बोटांचा आहे. लक्षात घ्या, आपण त्यालाही कुलूप लावू शकत नाही. आपलं दुर्दैव आहे. 2 बोटाचा असतं किल्ल्याचा दरवाजा. ते 2 बोटाच्या दरवाजाला कुलूप लावा, बाकी सर्व प्रश्न संपले, तुम्ही काहीच करायचं नाही. बस, नेमकं तिथंच कुलूप लावत नाही ना आपण, घराला कुलूप लावून येतो ना. यांनी या उभीमध्ये सांगितलं की बाबा रे, तो 2 बोटाचा जो दरवाजा आहे तो सर्व काही घडवतो. म्हणजे इंद्रियांना तो खाद्यही पुरवतो आणि तिथनच राग, द्वेषादी शत्रूंचाही प्रवेश तिथूनच करतो. तुम्ही काहीच बोलू नका, इथं आल्यानंतर 7 दिवस काहीच बोलू नका, दंडत करा, फक्त स्मित हास्य करा. तुम्ही ज्या वेळेला 7व्या दिवशी जाल ना, 8व्या दिवशी तुमचीच जास्त आठवण येईल, तुम्ही कशा राहिल्या त्या. परंतु आल्यानंतर अगदी कुलूप घरीच ठेवून आल्या या 2 बोटाच्या दरवाजाची, मग तुम्हाला अगदी मनसोक्त तुम्ही बडबड केली ना, तुम्ही जा 7व्या दिवशी घरी, सर्वात जास्त तुमचीच निंदा होईल. लय तोंड तिला, लय बोलायची बुवा. बस, राग द्वेष तिथूनच प्रवेश करतो, क्रोध तिथूनच प्रवेश करतो. इंद्रियांना खाद्य पुरवणं सुद्धा त्या 2 बोटाच्या दरवाज्यातूनच प्रवेश केला जातोय आपलं. आणि म्हणून ही 2 बोटांची जी चोरवाट आहे, हिला चोरवाट म्हणतो, ती चोरवाट आपण बंद करा फक्त. म्हणून उद्धव देवे सांडावा रसनेचा थडीवा, मग्न करी नागोवा रस डोंडू हा. म्हणून उद्धव देवा, या रसनारूपी नदीच्या पाणवठ्याच्या जागेवर तू जर गेलास, तुला बुडवल्याशिवाय राहणार नाही तू, नक्कीच. हा पाणवठा आहे रसनारूपी, त्याच्या तीरालाच जाऊ नको, विषयच नाही, तुला बुडवायची भीतीच नाही. बुडवण्याची जागा एकच आहे, 11:30 11:30. मी अस्थिपरीच सांगतोय बाई तुला, कालच म्हटलो की आपल्याला, हा अस्थिपरीची मी कालच सांगलो की उद्या अस्थिपरीच काय. हा, ही असन्निधानीची अस्थिपरी म्हणून काल सांगितली, कालच म्हटलो आपण. हारतेचे आवाजोटी, जव जव इंद्रिया ते घायवटी, तव तव ताडाती उठी रसना लहासी हे. ही निराहारता जी निर्माण झाली पाहिजे आपल्या जिव्हेला मिळणारा जो रस आहे, तो तिला न देण्याचं काठिण्य आपल्यात निर्माण झालं पाहिजे, किंवा त्या जिव्हेला काठीनं बडवून काढलं पाहिजे. कुठली काठी वापरायची? निराहारतेची. तिला आहारच द्यायचा नाही. लक्षात घ्या, तिला हवा तेवढा आहार देऊ नका आणि हवा तो आहार देऊ नका, तिला घायाळ करा. मग ती चवताळीन वागणीसारखी जरी उठली ना, तुम्ही घाबरू नका, तुम्ही फक्त सावध राहा, तिला घाबरूही नका, फक्त तुम्ही सावध राहा, ती तुम्हाला कुठेतरी बुडवणार आहे. निराहारतेच्या काठीनं त्या जिव्हेला चांगली बडवा, चांगली बडवा, तिची खोड मोडून टाका. विचाराचे न फरसे जिव्हेचे सावज उसासे, तरी प्रबोध रत्नानायसे हाताचडे. एक सोपी गोष्ट त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं की एका वाघाच्या ठिकाणी एक रत्नाचा ढीग पडलेला आहे, पण तो तिथं वाघ बसलेला आहे. तुम्हाला तो रत्नाचा ढीग मिळवायचा असेल तर त्या वाघाला मारावं लागणार ना. तो वाघ मारल्याशिवाय तो रत्नाचा ढीग मिळेल का? जिव्हा नावाची ती वाघीण तुमच्या तोंडात जोपर्यंत बसलेली आहे, तोपर्यंत तुम्हाला मोक्ष नावाचा तो हिऱ्याचा ढीग, अलंकारांचा ढीग मिळेल का? आणि म्हणून अगोदर त्या जिव्हा नावाच्या त्या वाघिणीला मारा, म्हणजे तुम्हाला हे सर्व प्राप्त होणार. शिरोनी संयमाचा दांडी, हे रमना घाली जे बांधवडी, तरी चोर कुळ होई दिसधडी इंद्रियाची. ही जिव्हा
इंद्रियाची सरदार आहे, ती सर्व उद्योग करते खरी तर. बस तुम्हाला झोप येत नाही, तुम्हाला झोप आणण्याची जबाबदारी जिभेवर आहे. बघा थोड्या वेळाने ती जीभ काम करेल, तिथून पुढे अर्धा तास तुम्हाला डुकल्या येतील का? अर्ध्या तासात डुकल्या येतील का नाही बघा. मग तो उद्योग कोणी केला? जिव्हेनं केला ना झोप येण्याचं काम. बरोबर आहे ना? तुमचं वजन कोण वाढवतं? भाकरी वाढवत नाही हो. तुम्ही म्हणता खाल्लं, भाकरी खाल्ली का, चपाती खाल्ली का वजन वाढतं, भाजी खाल्ली का वजन नाही हो. तुमची जिबली आगाऊ आहे, ती जिबली तुमचं वजन म्हणजे वाढवते. भांडण कोण करतो? तुम्ही भांडण करतच ना, जिबली भांडण. ते सांगतात ही जिबली जोपर्यंत तुम्ही तुमच्या ताब्यात आणून तिला चांगलं झोडून काढत ना, तिला कंट्रोल मध्ये आणत ना, तोपर्यंत आचाराची विचाराची सिद्धता होणार नाही आणि देव प्राप्त होणार नाही. सर्वांची ती मूळ आहे, ती राणी आहे, मुख्य प्रमुख आहे. त्यांनी सांगितलं मनोनी विचाराचे कडाडी घालून वैराग्याची उडी करावी कोरडी या कळेवराची. आणि म्हणून वैराग्याची उडी घालायची, रसनेचा संयम करायचा. अगदीच हे कलेवर जे शरीर आहे ते शुष्क करून टाकायचं. चाळे कधी सुचतात माणसाला? शरीरात गुरमी असते तेव्हा. म्हातारी माणसं का नाही वेड्यासारखं करत? कारण शरीरातली गुरमी संपलेली असते. त्यांना माहिती आता खुर्चीवरून उठून उभं राहता येईल का, पळायचा भाग नंतर. हे जर कलेवर आपण सुकवलं, तेच जिभेवर नियंत्रण आणून जर हे कलेवर सुकवलं तर. हे बघा मला सांगा, कुणाच्याही पोटानं भजे खायला मागितलेले नाही, कुणाच्याही पोटानं नाही. मग भजे कोण मागतं? कुणाच्याही पोटानं थंड पाणी मागितलेलं नाही. ते मुकाटपणे आहे. कुठलंही टाका ते भरतं. भाकरी टाकलं तरी भरतं, चपाती टाकली तरी भरतं, थंड पाणी टाकलं तरी भरतं. मग आता हे मागणारं कोण आहे? जीभ. तिच्यावर नियंत्रण मिळवा, बस. बाकीचं हे कलेवर सुकेल. आणि सुकलेलं कलेवर वेडेचाळे करणारच नाही, अजिबात नाही. म्हणजे तुम्ही आचाराला मुक्त झालात. ईश्वरानं सांगितलेले प्रत्येक गोष्ट तुम्ही आचार करू शकता. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्रान् पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज. श्री